राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर भाजप व महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणे हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट मत आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले। प्रभाग क्रमांक 1 मधील शहापूर भागात आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी आवाडे म्हणाले की शहापूरसह शहराच्या वाढीव विकासाची गंगा वाहिली आहे। रस्ते, गटारी, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना तसेच मूलभूत नागरी सुविधा यावेळी भाजपच्या सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाल्या आहेत। बोलाची कडी आणि बोलाचा भात न करता आम्ही प्रत्यक्षात काम करून दाखविले आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपच्या विकासात्मक धोरणांची माहिती देताना सांगितले की वाढीव विकासासह अनेक भागात वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याचे काम महायुतीने केले आहे। पुढील काळातही रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी ठामपणे नमूद केले। या प्रभागात प्रभाग क्रमांक 1 मधील महायुतीचे उमेदवार दीपाली सचिन कांबळे, मेघा दादासो भाटले, किसन परशुराम शिंदे व रणजित भीमराव अनुसे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। तुमचा आशीर्वाद हा विकासाच्या रूपाने परत येईल अशी ग्वाही नेत्यांनी दिली। जाहीर सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। उपस्थिती आणि वातावरण पाहता प्रभाग 1 मध्ये महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने ठामपणे आगेकूच करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले। यावेळी अशोक चव्हाण, पंकज कांबळे, पांडुरंग सोलगे, सुनील भोने, श्याम भिलवडे, प्रसाद खोबरे, समीर मुल्ला, राकेश जाधव, सचिन पवार, दादा यलपले यासह महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।